वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं सूस केक्स अँड किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत कुरकुरीत पालक भजी किंवा पालक पकोडा कसा बनवायचा याची रेसिपी शेअर करणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा जुडी पालक स्वच्छ निवडून घेतला होता आणि धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, 2 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, भरपूर अशी कोथिंबीर आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। त्यासोबत यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया आणि अर्धा चमचा ओवा घालून घेऊया। ओवा पचन सुधारण्यास मदत करते। भजी कुरकुरीत करण्यासाठी आपण यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपण 1 कप बेसन घालून घेणार आहोत। सुरुवातीला आपण अर्धा कप बेसन घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पालक हे लोह म्हणजेच आयर्न, विटॅमिन ए, सी, के आणि फायबरचा उत्तम सोर्स आहे। यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते। आता आपण यामध्ये बाकी उरलेलं अर्धा कप बेसन सुद्धा यामध्ये ॲड करून घेणार आहोत। सर्व साहित्य हाताने आपण नीट मिक्स करून घेऊया। पालकातून पाणी सुटते, त्यामुळे गरजेपुरतंच थोडे पाणी घालून भजीचं बॅटर आपण रेडी करून घेऊया। इथे मी अगदी 2 ते 3 टेबलस्पून एवढंच पाणी वापरलेलं आहे। यामध्ये आता पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे। एका साईडला भजी तळण्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्यापैकीच यामध्ये 2 चमचे गरम तेल ॲड करणार आहे। पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपलं भजीचं बॅटर रेडी झालेलं आहे। आपलं तेल व्यवस्थित तापलं गेलेलं आहे। आता आपण यामध्ये भजी सोडून घेऊया। मीडियम साईजच्या भजी आपण ह्यामध्ये सोडायच्या आहेत। जर तुम्ही अगदी मोठ्या मोठ्या भज्या सोडल्यात तर त्या आतून व्यवस्थित शिजल्या जाणार नाहीत, त्यामुळे आपण मीडियम साईजच्याच भज्या यामध्ये सोडून घेणार आहोत। गॅसचा फ्लेम इथे मीडियम ठेवलेला आहे। जर तुम्ही गॅसचा फ्लेम एकदम हाय ठेवला तर भजी बाहेरून रेडी होईल पण आतून ती कच्ची राहील, त्यामुळे गॅसचा फ्लेम अगदी मीडियम ठेवायचा आहे। भजी एक साईडनी व्यवस्थित तयार झाली की आपण ती पलटून दुसऱ्या साईडनी सुद्धा शिजवून घेऊया। आपली भजी मस्त तयार झालेली आहे। आता आपण ह्या काढून घेऊया। अशाच प्रकारे आपण बाकीच्या भज्या सुद्धा तळून घेऊया। तुम्हाला ही कुरकुरीत पालक भजी किंवा पालक पकोडाची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे नेक्स्ट जो काही व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल। धन्यवाद।